समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये वसंत पंचमीबद्दल माहिती. तर बघा, येणाऱ्या 23 जानेवारी 2026 म्हणजेच वार शुक्रवार, त्या दिवशी आहे वसंत पंचमी. वसंत पंचमी हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण आहे. या दिवशी सरस्वती देवीची पूजा केली जाते आणि वसंत ऋतूचं आगमन सुद्धा मानलं जातं. वसंत पंचमी ही विद्या, बुद्धी, कला व संगीताची देवी आणि सरस्वती माता यांच्या पूजनाचा दिवस आहे. नवीन शिक्षण असेल, लेखन, संगीत, व्यवसाय किंवा एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा हा खूप शुभ आणि सकारात्मकतेचा दिवस आहे. ज्ञानाचा आणि प्रगतीचा सुद्धा हा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. तर बघा, आता बऱ्याच ताईंची मुलं असतात की म्हणजे आता कोणाचंही असेल की काही गोष्टी ऐकत नाहीत किंवा अभ्यासामध्ये एवढी जास्त प्रगती नसते किंवा हट्टीपणा, तापटपणा, शाळेत हुशार असतात पण त्यांना अभ्यास करायचा खूप कंटाळा असतो. या सगळ्यांसाठी ही सेवा खूप महत्त्वाची आहे. तर प्रत्येक ताईंनी करा. म्हणजे ज्यांची मुलं अंगणवाडीपासून आहेत, जी काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसुद्धा देणारे आहेत, UPSC असेल, MPSC असेल, कुणी MSc, BSc किंवा मास्टर डिग्री असे काही करणारे असतील, यांच्यासाठी सुद्धा हा खूप आणि प्रभावी महत्त्वाचा दिवस आहे. आता बऱ्याच ताईंची मुलं त्यांच्याजवळ नसतील, बाहेरगावी शिक्षणासाठी असतील, तर त्यांना सुद्धा तुम्ही स्वतः सांगू शकतात किंवा त्यांनी तिकडं असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही जरी जी काही सेवा त्यांना करायला जमणार नसेल तरी तुम्ही इथे बसून सुद्धा स्वतः तुम्ही ती सेवा करू शकतात. तर बघा, व्हिडिओ सर्वांनी बघा, खूप छान माहिती आहे आणि ही सेवा सुद्धा सर्वांनी करा. तर आज आपण जाणून घेणार आहोत विद्या, बुद्धी आणि कला, ज्ञानाची अधिष्ठात्री देवी म्हणजेच माता सरस्वती. सरस्वती मातेच्या कृपेने जीवनात ज्ञान, प्रज्ञा, यश आणि शांती प्राप्त होते. चला तर मग बघूया. आता सरस्वती मातेची उत्पत्ती कशी झाली आपण थोडक्यात बघूया. पुराणानुसार सृष्टी निर्माण करताना ब्रह्मदेवांना जाणवले की सृष्टीमध्ये ज्ञान आणि संवादाचा अभाव आहे. तेव्हा ब्रह्मदेवांच्या मुखातून प्रगट झाली माता सरस्वती. त्यांच्या विणेच्या नादाने संपूर्ण सृष्टीमध्ये चेतना आणि ज्ञानाचा प्रकाश पसरला. सरस्वती मातेचं स्वरूप तर आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे. सरस्वती मातेचं एक प्रतिकात्मक स्वरूप आहे. ती पांढरे वस्त्र परिधान केलेले असते, म्हणजेच शुद्धता आणि सात्विकतेचे प्रतीक आहे. तसंच सरस्वती मातेपाशी वीणा सुद्धा असतो, संगीत, कला आणि ते साधनेचं प्रतीक आहे. तसेच ग्रंथ सुद्धा असतो, ज्ञान आणि विद्येचं प्रतीक आहे. सरस्वती मातेचं वाहन आहे हंस. हंस का आहे तर विवेक आणि योग्य निर्णय शक्तीसाठी. आणि सरस्वती मातेचं आसन आहे कमळ. कमळ हे कशाचं प्रतीक आहे तर निर्मळ बुद्धीचं प्रतीक आहे. तर हे आहेत सरस्वती मातेचे प्रतिकात्मक रूप. आता बघा, सरस्वती माता ही कशाची देवी आहे? शिक्षण, विद्या, लेखन, वाचन तसंच स्पर्धा परीक्षा म्हणजे UPSC, MPSC सुद्धा आली बरं का. कला, संगीत, नृत्य, वक्तृत्व व स्मरणशक्ती, मुलांच्या बुद्धी आणि विकासासाठी. तर बघा, एवढं सरस्वती मातेचं सुद्धा खूप महत्त्व आहे. अजून बघायला गेलं तर त्याच्यामध्ये आता वसंत पंचमी आणि सरस्वती पूजा हा खूप मोठा आणि योगायोग आलेला आहे. म्हणजेच वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेची पूजा केली जाते. ते केवळ फक्त पूजाच नाही तर आपल्या मुलांमधील जे काही त्यांना अपयश पदरात पडतं किंवा UPSC, MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा अनेक वेळा एक्झाम देऊनही निराशा प्राप्त होते, त्यावेळेस सुद्धा या सेवेचा खूप छान प्रभाव पडतो. ज्यांची मुलं तापट आहेत, हट्टी आहेत, अभ्यासामध्ये हुशार आहेत पण अभ्यास करत नाही, त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान आणि एकपाठी होतात. या सेवेने मुलं एकपाठी होतात, म्हणजे एकदा वाचलं की लगेच लक्षात राहतं असं म्हटलं जातं.
वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेची विशेष पूजा केली जाते. हा दिवस नवीन शिक्षण सुरू करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. यालाच विद्यारंभ संस्कार सुद्धा म्हणतात. आता बघा पूजा कशी करायची. तुमच्याकडं सरस्वती मातेचा फोटो असायलाच पाहिजे. जर नसेल तुमच्याकडे यंत्र असेल तरी चालेल. तुम्ही त्या दिवशी जर फोटो असेल तर फोटो स्वच्छ करायचा. एका पाटावरती स्वच्छ पिवळं वस्त्र अंथरायचं आणि त्यावरती तो फोटो विराजमान करायचा. किंवा यंत्र असेल तर यंत्र सुद्धा थोडेसे खाली तांदूळ, हळदी, कुंकू टाकून त्याच्यावरती त्या सरस्वती यंत्राचा अभिषेक करायचा आहे. सुरुवातीला अभिषेक करताना तुम्हाला श्री सूक्त 1 वेळा म्हणायचं आहे. गणपती अथर्व शिष्य स्तोत्र 1 वेळा म्हणायचं आहे आणि ओम एम सरस्वते नमः या मंत्राचा 11 वेळा जप करत करत तुम्हाला सरस्वती यंत्राचं अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्याच्या नंतर तुम्ही ते पाटावरती व्यवस्थित त्याची स्थापना करायची आहे. तुमच्याकडं यंत्र नसेल तर तुम्ही फोटो घेऊ शकता. फोटो साफ व्यवस्थित करायचा ओल्या कपड्याने. तो साफ करत करत सुद्धा तुम्ही गणपती अथर्व शिष्य स्तोत्र, परत श्री सुक्तम आणि ओम एम सरस्वते नमः या मंत्राचा जप तुम्ही 11 वेळा करू शकता. आता बघा पाटावर ठेवल्याच्या नंतर पिवळं वस्त्र खाली ठेवायचं आहे. तुम्ही सुद्धा त्या दिवशी पिवळं वस्त्र परिधान करा किंवा तुमच्या मुलाला सुद्धा, मुलगा असेल मुलगी असेल त्याला सुद्धा पिवळं वस्त्र परिधान करायला सांगा. आता एकतरी आपल्याकडे काहीतरी असतंच ना पिवळं त्या दिवशी. आणि याच्यावरती सगळं झाल्याच्या नंतर षोडशोपचार सरस्वती मातेची पूजा करायची आहे. पिवळी फुलं व्हायची आहेत. हळद कुंकू अक्षदार्पण करायचे आहेत. तुम्हाला शक्य असेल सरस्वती मातेसमोर पुस्तकं किंवा पेन समोर ठेवायचा. जे काही आपल्या अभ्यासाची पुस्तकं आहेत ते समोर ठेवा. त्यांची पण षोडशोपचार पूजा करा. जर कोणाच्या घरात विणा असेल तर विण्याची सुद्धा पूजा करायची आहे. दीप प्रज्वलन करायचा आणि मग नंतर तुम्ही सेवा केव्हा करायची. सेवा सुद्धा तुम्ही सकाळीच करू शकतात. तर बघा आता सेवा काय करायची तर आधी आपल्याला ओम गण गणपते नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा. हे झाल्याच्या नंतर 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप करायचा. हे झाल्याच्या नंतर आपल्याला सरस्वती मातेचा जप ओम एम सरस्वते नमः या मंत्राचा सुद्धा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. आता बघा ही सगळी सेवा करताना तुम्ही तुमच्या मुलांना बाजूला सोबतच घेऊन बसायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही ही सेवा, आता मुलं मोठी असतील तर त्यांना करायला लावा. जर ते लहान असतील तर ही सेवा तुम्ही करा. मग पण 108 वेळा तरी छोटे जरी मुलं असतील तरी श्री स्वामी समर्थ हा मंत्र 21 वेळा म्हणू द्या किंवा 11 वेळा म्हणू द्या किंवा 108 वेळा म्हणू द्या, खूप चांगलं. आणि एम तर सोपाच आहे हा मंत्र. जरी ओम एम सरस्वते नमः हा मंत्र त्यांना म्हणायला अवघड जात असेल तर एम फक्त म्हणू द्या. एम 11 वेळा किंवा 21 वेळा म्हटलं तरी त्यांच्यासाठी तेवढं पुरेसं आहे. मग तुम्ही 108 वेळा ओम एम सरस्वते नमः हा मंत्र म्हणा. 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करा. हे झाल्याच्या नंतर देवीला नैवेद्य दाखवल्याच्या नंतर समजा आता तुमच्याकडं काही तुम्ही केळी ठेवू शकता किंवा पिवळे पदार्थ ठेवू शकता देवीला नैवेद्याला. आणि देवीला म्हणजे दर्शन घ्यायचं आणि देवीला प्रार्थना करायची, तुझा वरद हस्त माझ्या मुलांवरती कायम राहू दे आणि माझ्या मुलावर कृपादृष्टी राहू दे. त्यांच्या अभ्यासामध्ये भरघोस त्यांना यश मिळू दे. हीच तुझ्या चरणी प्रार्थना असं म्हणायचं. तुमची सेवा झाल्याच्या नंतर परत बघा विद्याप्राप्तीसाठी सुद्धा मी एक मंत्र सांगणार आहे. जर हा मंत्र तुम्हाला म्हणणं झालं ठीक नसेल, म्हणजे म्हणायचंच आहे पण आता समजा लक्षात नाही आला तरी मी तुम्हाला हा मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर बघा आता हा जो मंत्र आहे ओम एम सरस्वते नमः हा मंत्र पण तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. आणि विद्याप्राप्तीसाठी जो मंत्र देणार आहे तो मंत्र सुद्धा तुम्हाला 21 वेळा किंवा 11 वेळा पठण करायचाच आहे. सरस्वती नमस्तुभ्य वरदे कामरूपिणी विद्यारंभ करिष्यामि सिद्धी भवतु मे सदा हा मंत्र तुम्हाला 21 वेळा किंवा 11 वेळा म्हणायचा आहे. काळजी नका करू, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तरी अजून एकदा सांगते, सरस्वती नमस्तुभ्य
वरदे कामरूपिणी विद्यारंभ करिष्यामि सिद्धी भवतु मे सदा. हा मंत्र आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जरा थोडासा अवघड आहे पण म्हणा. आता सरस्वती मातेची जेव्हा तुम्ही कृपा म्हणजे देवा तुम्ही पूजा करणार आहात ना, तेव्हा नक्कीच अभ्यासामध्ये सुद्धा मन लागणार, विचार सुद्धा तुमचे स्पष्ट होतील, कला लेखनामध्ये सुद्धा प्रगती होईल आणि आत्मविश्वास सुद्धा वाढेल आणि एक पाठी आणि एक श्लोकी मुलं होतील. बघा खूप म्हणजे बघा एखाद्या महत्त्वाच्या दिवशी आपण केलेल्या सेवा सुद्धा तितक्याच फळाला येतात. या फक्त मुलांसाठीच नाही तर जे काही कलाकार सुद्धा आहेत, वीणा असतील किंवा संगीत वाद्याची पूजा, संगीत वाद्य वाजवणारे असतील, त्या दिवशी सुद्धा ह्या गोष्टींची पूजा करायची आहे. ज्यावेळेस आपण लेखन वगैरे करत असतो ना अभ्यासामध्ये, त्यावेळेस सुद्धा तुम्ही सुरुवातीला थोडंसं सरस्वती मातेचं सुद्धा नामस्मरण करायचं. आणि कधीही समजा आता शाळेमध्ये एखादा काही कार्यक्रम असेल तर तुम्ही सहसा ना पांढऱ्या वस्तूंचं दान करा जास्तीत जास्त. म्हणजे जसं की नोटबुक वगैरे असतील ना, आता बर्थडेच्या वेळेस वगैरे आपण काही गोष्टी तर देत असतो, ते देण्यापेक्षा तुम्ही पांढऱ्या रुलिंग पेज असतील किंवा नोटबुक असतील या सुद्धा तुम्ही दान करू शकता. मग 5 करा, 7 करा, 11 करा, तुमची इच्छा. आता हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला आणखीन एक सेवा करायची आहे. ती म्हणजे कोणती? आता बघा काही मुलांना स्पष्ट बोलता येत नसतं, त्यांचे स्पष्ट उच्चार सुद्धा होत नाहीत, तर वसंत पंचमी हा दिवस या गोष्टीसाठी खूप महत्त्वाचा आहे. आता बऱ्याचशा लेडीज सुद्धा म्हणतात आमचा मुलगा एवढा मोठा आहे पण तो असं 5 वर्षाचा आहे, 6 वर्षाचा आहे, पण तो स्पष्ट उच्चार करत नाही, तो बोलत नाही. तर तुम्ही त्या दिवशी एक सेवा करायची आहे. तर एम हा मंत्र मुलांच्या जिभेवर दर्भाच्या काडीने मधामध्ये बुडवायची दर्भाची काडी आणि जिभेवर तो मंत्र एम हा मंत्र लिहायचा आहे. आता मुलं लांब असतील तुमची तर तुम्ही ती सेवा नाहीत करू शकत, त्यांना करू द्या. जर त्यांना नाही शक्य झालं तर फक्त सेवा करा असं म्हणा. आणि कधी योगायोग ते तुमच्यापाशी असतील तेव्हा तुम्ही ते, आणि वसंत पंचमी असेल तेव्हा तुम्ही ते करू शकतात. आता लहान असणारी मुलं तर आपल्या जवळच असतात, त्यांच्या जिभेवरती दर्भाची काडी नसेल तर तुम्ही सोन्याची काडी घ्या. मग अंगठी असेल, मंगळसूत्र असतील किंवा कानातले पण असू शकतात ना, त्याच्या काडीनं तुम्ही ती मधामध्ये बुडवा. मधामध्ये बुडवल्याच्या नंतर जिभेवर एम हा मंत्र एकदाच लिहायचा आहे आणि ते काढल्याच्या नंतर त्यांच्याकडून एम हा मंत्र 11 वेळा म्हणून घ्यायचा आहे. हे केल्याने सुद्धा मुलं हट्टीपणा कमी करतात, तापटपणा कमी करतात, अभ्यासामध्ये मन लागणं, स्पष्ट विचार होणं, ह्या सगळ्या गोष्टी घडतात. त्यामुळं खूप छान सेवा आहे, नक्की तुम्ही करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ज्या नवीन ताई दादा आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आपल्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील आणि तुम्ही बघत राहा. काही सांगताना चूक झाली असल्यास माफी असावी. श्री स्वामी समर्थ सर्वांना.